जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. आज आपण त्यातील 22वा अभंग पाहूया. 22व्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविण सारा व्यर्थ भ्रम. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिसी जाणोनी हरीच झाले. यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावीण सर्व वस्तू. नाथ महाराज या अभंगामध्ये परमात्म तत्वाचं वर्णन पहिल्या ओळीत करतात. आत्मा खरं पाहता सर्वव्यापी आहे, सच्चिदानंद स्वरूप असा आहे. आपण आपल्या देहाला आपण आहोत असे समजतो. आपल्याला जे आरशात दिसतं तो खरं पाहता आपला देह आहे, पण आपण म्हणजे देह नाही याचा बोध सर्वसामान्यपणे आपल्याला असत नाही. आपण सद्गुरूंकडे गेलो की सद्गुरू आपल्याला सांगतात की तुझा देह म्हणजे तू नव्हे, ते फक्त एक माध्यम आहे. त्यात जे चैतन्य वास करून आहे, जो आत्मा वास करून आहे, तेच खरं म्हणजे तुझं खरं रूप आहे. आपण नाथ महाराजांचा हरिपाठ पाहतोय. नाथ महाराजांच्या चरित्रातीलच एक गोष्ट आहे. जेव्हा ते त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडे पहिल्यांदा गेले, त्यांना बघितल्यावर जनार्दन स्वामींनी विचारलं, बाळ कोण रे तू? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, तेच जाणून घेण्यासाठी महाराज मी तुमच्याकडे आलो आहे. आपलं खरं स्वरूप सद्गुरू आपल्याला दाखवून देतात, किंबहुना ते स्वरूप प्राप्त करण्याचा मार्ग आपल्याला निर्देशित करतात. तोपर्यंत आपण आपल्या देहालाच मी असं समजत असतो. हा जो आपला देह आहे हा पंचमहाभूते इत्यादी गोष्टींनी बनलेला आहे. या देहाला पिंड अशी संज्ञा आहे. नाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या ओळीत म्हणतात, पिंडी देहस्थिती. पिंडामध्ये एक स्थिती आहे, ही स्थिती चैतन्याची आहे. असं पहा, आपण देहाने काहीही करत असलो, काही काम म्हणा किंवा कुणाशी बोलत असू म्हणा किंवा जेवण करत असू म्हणा, या सर्व स्थितींमध्ये हे तर अर्थातच सिद्ध आहे की आत चैतन्य खेळत आहे. त्या चैतन्याच्या अस्तित्वाशिवाय देह कुठलाच व्यवहार करू शकणार नाही. मग आत्ता आपण देहाची जागृतीतील स्थिती पाहिली, तशी स्थिती असो, नाहीतर आपला देह झोपलेला असो. आता आपण झोपलेलो असलो तरी आत चैतन्य अखंडत्वानं खेळत आहेच, नाहीतर आपल्याला जाग आलीच नसती. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात पहा, झोप लागल्यानंतर हे सगळं जातं कुठं आणि जाग आल्यानंतर सगळं येतं कुठून याचा शोध घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण निद्रावस्थेत गेल्यानंतर ज्याला आपण जागृत अवस्था समजत असतो ती लोप पावते आणि आपण झोपी जातो. पण झोपेत चैतन्य आहेच. झोपेत आता 2-3 गोष्टी संभवतात. एकतर अस्वस्थ किंवा अनियमित झोप येईल, म्हणजे मध्येच थोडी जाग येईल, मध्येच झोप लागेल वगैरे, किंवा आपल्याला स्वप्न तरी पडेल, किंवा आपल्याला गाढ निद्रा येईल. यालाच सुषुप्ती अशी संज्ञा आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था सामान्यतः आपण भोगत असतो. या 3ही अवस्था भोगताना चैतन्य हे देहामध्ये आहेच. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या सर्व अवस्थांचा जर पाया असेल किंवा या अवस्थांचा आधार जर कुणी असेल तर ते चैतन्य तत्व, तो आत्माच आहे. नाथ महाराज इथे पिंडी देहस्थिती असा शब्द वापरतात. हा जो आत्मा आहे, हे जे चैतन्य तत्व आहे, ते पिंडामध्ये देहस्थितीने आहे असं नाथ महाराज म्हणतायत. म्हणजे देहामध्ये ते खेळतंय.
खरं पाहता हेच चैतन्य तत्त्व चराचराला व्यापून आहे. असं नाही आहे की मुंगीचा आत्मा वेगळा, हत्तीचा आत्मा वेगळा, सिंहाचा आत्मा वेगळा आणि माझा आत्मा वेगळा, असं मुळीच नाही आहे. एवढंच काय, झाडं, पानं, फुलं, दगड, माती सगळीकडे तोच आत्मा व्यापून आहे. पण देहामध्ये तो देहस्थितीने आहे असं नाथ महाराज म्हणतात. जसं की आपण देह आहोत म्हणून देहाच्या अनुषंगानं अनुभव घेतो, तसंच जो देहात आहे, नरजन्मात आलेला आहे, त्यानं या नरजन्मामध्ये आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. म्हणजे या पिंडामध्ये, या देहामध्ये देहस्थितीने कोण स्थित आहे, स्थित म्हणजे प्रतिष्ठित आहे, त्याची ओळख देहामध्ये असतानाच करून घ्यावी लागते. त्याला ओळखले की पुढे ब्रह्मांडी पसारा, हेच आत्मतत्व ब्रह्मांडामध्ये पसरून राहिलेलं आहे किंवा ब्रह्मांडामध्ये त्याचाच पसारा आहे, ही प्रत्यक्ष अनुभूती त्या साधकाला येते. ही गोष्ट इथे नाथ महाराज पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा या शब्दामध्ये मांडतात. आता ही ओळख झाली तर खरं आहे. आपण मरतो तेव्हा नेमकं काय होतं? देह तर तिथेच आहे, देह डोळ्याला दिसत असतो, पण अमुक एक व्यक्ती आता नाही राहिली हो, असं लोक म्हणतात. व्यक्ती म्हणून देहरूपाने ती तिथेच आहे, त्याला स्मशानात ठेवलेलं आहे, पण ती व्यक्ती आता नाही असं आपण म्हणतो. म्हणजेच व्यक्तीच्या आत असलेल्या चैतन्यालाच आपण ती व्यक्ती खरं पाहता समजत असतो. आता ते चैतन्य तिथून निघून गेलं. त्या माणसानं जर त्याची ओळख त्या नरदेहामध्ये करून घेतली नाही तर तो जन्म वायाच आहे. पण जर ओळख करून घेतली की या पिंडामध्ये देहस्थितीने कोण नांदत आहे, तर त्याचाच पसारा ब्रह्मांडात आहे हे त्याला कळून येतं. पण जर ओळख करून घेतली नाही तर तो सगळा भ्रम ठरतो. म्हणजे आपला जन्म, आपलं देहात असलेलं वागणं, वर्तवणूक, जो काही आपण व्यवहार करतो किंवा जो काही संसार आपण पाहतो आणि अनुभवतो, तो सगळा भ्रम ठरतो. म्हणूनच नाथ महाराज पुढे म्हणतात, हरिविण सारा व्यर्थ भ्रम. आपण आपल्या जागेपणीच्या स्थितीला जागृती समजतो, पण ती खरी जागृती आहे का हो? आपण झोपतो आणि झोप झाल्यावर म्हणतो की झोप छान झाली. मग आता जागेपणीची जर जागृती असेल आणि ती जागृती झोपेमध्ये जात असेल, तर मग झोप छान झाली हे जागेपणानं कोणाला कळालं? समजा आपण स्वप्न पाहिलं, मग स्वप्नामध्ये आपण सुख दुःख सगळं काही भोगतो, अनुभवतो. मग पुन्हा प्रश्न तोच आहे की जागेपणी जर मी जागृत आहे असं म्हणत असेन, तर मग स्वप्नातलं सुख दुःख कोणी भोगलं? याचा विचार करायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की जागेपणीसुद्धा खरा मी जागा नाहीच आहे. तसाच मी झोपेत आहे, तसाच मी स्वप्नात आहे. खरा जागाच नाही आहे. खरा मी निद्रिस्तच आहे. जागेपणीही मी म्हणजे आत्मा याचा मला अनुभव नाही आहे. तोच आत्मा जागेपणाला पाहतोय. झोपेत असतानाही मी म्हणजे आत्मा हेच सत्य आहे. तोच आत्मा झोपेला पाहतोय आणि तोच आत्मा स्वप्नालाही पाहतोय. म्हणजे स्वप्नावस्थेतही मी म्हणजे आत्मा या जाणीवेत आपण नाही आहे. आपण आपल्याला काहीतरी समजून सुख दुःख झोपेतही भोगतोय, स्वप्नातही भोगतोय आणि जागृत अवस्थेतही भोगतोय. याचा अर्थ असा की आपल्या तिन्ही अवस्थांचा जो अधिष्ठाता आहे तो खरं म्हणजे आत्मा आहे आणि त्याला जाणणं म्हणजे खरी जागृती आहे, खरं जागेपण आहे. तिथे आपण झोपलेलोच आहोत. त्यामुळंच नाथ महाराज इथं म्हणतात की पिंडी जी देहस्थिती आहे ती ज्याच्यामुळं आहे त्याची ओळख करून घेतली नाही तर त्याचाच पसारा ब्रह्मांडात आहे याचीही अनुभूती येत नाही. आपल्या देहाचा आणि अनुषंगाने येणाऱ्या संसाराचा सगळा पसारा देहबुद्धीच्या अनुषंगानेच तो माणूस अनुभवतो. त्याचं खरं स्वरूप तो जाणतच नाही. त्यामुळे जसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्था भ्रमरूप राहतात, तसाच सगळा पसारा व्यर्थ भ्रमच राहतो.
हेच ते पुढे म्हणतात, हरिविण सारा व्यर्थ भ्रम. पुढे शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीसी जाणोनी हरीच झाले. हे बोलताना नाथ महाराज पुराण काळापासूनची उदाहरणं देतात की सगळ्यांनी आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घेतलं आणि ते स्वतः हरिरूप झाले. हरीसी जाणोनी हरीच झाले. हरी म्हणजेच आत्मरूप, त्याला जाणोनी हरीच झाले, आत्मस्वरूपाकार झाले. इथे नुसती उदाहरणे दिलेली नाहीत, ती उदाहरणे देण्याच्या मागे सद्गुरूंची महती पण ते सांगतात. कारण शुकमुनी असोत, याज्ञवल्क्य असोत, दत्त महाराज असोत, नाहीतर कपिल मुनी असोत, कुणालाही सद्गुरूंशिवाय ज्ञान झालेलं नाही. प्रत्येकाला सद्गुरू आहेतच. म्हणूनच नाथ महाराज ही उदाहरणं देताना सद्गुरू तत्वाचं महात्म्यही अधोरेखित करतात. पुढच्या वेळीत मात्र ते आपल्याला प्रेरणा देतात, या रे या धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही, की आपण भगवन नामाला लागूया आणि त्यांनी भवसागर तरून जाऊया, म्हणजे आपल्याला मग त्याची भीती नाही. पण या चरणाचा थोडा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. आपल्याला भवाचं भय वाटतं का हो? मुळीच वाटत नाही. कारण आपण भोगांमध्ये लिप्त आहोत. आपल्याला कोणाला असं वाटत नाही की हा संसार नसावा, हा भोग नसावा, हा प्रपंच नसावा, ही कटकट नसावी. आपल्याला भवाचं भयच वाटत नाही. आपल्याला हा संसार गोड वाटतो, त्यातील सुखदुःख गोड वाटतात. संत महात्मे आपल्याला सांगतात की तुला भवरोग झालेला आहे, पण भव हा रोग आहे हे मुळात आपल्याला वाटतच नाही, कारण आपण त्यात रमून गेलेलो आहे. हे असंच आहे जसं एखाद्या आजारी माणसाला तो आजारच गोड वाटावा आणि डॉक्टरनं त्याच्याकडं कौतुकानं पाहावं की अरे तुला रोग आहे, यातून तुला बरं व्हावं लागेल. तसंच संत आपल्याकडं पाहतात की अरे तू भवरोगी आहेस, यातून बरा हो. पण आपल्याला हा रोग आहे याची जाणीवच नाही आहे. आपल्याला हा भव गोड वाटतो, तो आपल्या भोगासक्तीमुळं, विषयासक्तीमुळं. संत महात्मे याला गटारीतल्या किड्याची उपमा देतात. एकदा असं झालं, गटारातल्या किड्याला देव प्रसन्न झाला आणि म्हणाला की तुला काय हवंय ते मागून घे. गटारातला किडा म्हणाला की मला हे गटार खूप छोटं पडतं विहार करायला, तुम्ही मला याच्यापेक्षा खोल, लांब आणि रुंद असं गटार द्या. असं आपलं झालेलं आहे. खरं पाहता त्या किड्यानं म्हणायला पाहिजे ना, माझा उद्धार कर रे भगवंता, पण तो त्याच्यासाठी खोल गटार मागून घेतो. माणसाच्या बाबतीतही हेच होतं की त्याला हा भवर रोग आहे याची जाणीव नसून यातच तो घुटमळत राहतो आणि याच भोगांमध्ये आणखी लिप्त होत राहतो. तर पहिली गोष्ट ही की हा भव हा रोग आहे हे पटायला पाहिजे. आपण जे सुख दुःख उपभोगतो ते तात्पुरतं आहे. सुख नाही आहे असं नाही, पण त्याच्या पाठोपाठ दुःख आहे. बरं फक्त दुःखच आहे असंही नाही, पुन्हा सुख आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा सुखाची लालूच आहे, पण पदरात दुःखच आहे आणि एक दिवस मृत्यू आहे. कुठलंही इंद्रिय आपल्याला भोगासाठी कायमस्वरूपी साथ देऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण वय कितीही हो, माझी भोगाची लालसा सुटत नाही, ही सुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे. मग होतं काय? भोगाच्या आशेने, इच्छेने माणूस तळमळत राहतो आणि असं तळमळतच त्याचा शेवट होतो. कारण मृत्यू तर अपरिहार्य आहे. तर या सगळ्यामधून बाहेर पडून शाश्वत समाधानाची वाट मिळावी, ते शाश्वत सुख, तो शाश्वत आनंद मला मिळावा, याची निदान इच्छा तरी आत निर्माण व्हायला पाहिजे. अशी इच्छा ज्याच्या मनात निर्माण होईल आणि तळमळीने निर्माण होईल, तो खरा मुमुक्षू. नाथ महाराज इथं म्हणतात की धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. हरिनामानं आपण तरून जाऊ, पण मला तरून जायचं आहे ही तरी किमान भावना यायला नको का? आपल्याला जर बुडायचंच असेल तर संत तरी काय करणार? त्यामुळं नुसतं ते आपल्याला प्रोत्साहन देतायत असं नाही, तर ते आपल्याला हाही बोध देतात की हे तू जाणून घे
की तुला यातून तरायचं आहे. इथेच खितपत पडायचं नाही आहे. पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरण या चक्रात अडकायचं नाही आहे. त्यातून बाहेर पडायचं आहे आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. असं संतांनी केलं असं ते पुढे म्हणतात पहा. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. म्हणजे हे घडू शकत नाही असं नाही, हे केलेलं आहे. मग ते शुक याज्ञवल्क्य असोत, दत्त असोत, कपिलमुनी असोत किंवा असे अनंत साधू संत असोत, हे हरिनामानं कृतकृत्य झालेले आहेत. सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून उपासना घेऊन, साधना घेऊन त्यांनी स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे. तर तुम्हीही तशी करून घ्या, हे सांगायला मी इथं बसलोय, असं नाथ महाराज म्हणतात. शेवटी ते म्हणतात, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावीण सर्व वस्तू. बाजारात वस्तू घ्यायला गेलं तर खिशात पैसे लागतात. प्रत्येक वस्तूचं एक मूल्य असतं. ते दिलं की ती वस्तू प्राप्त होते. पण आत्मवस्तू मूल्यरहित आहे. खरं पाहता आपली देहबुद्धी हेच त्याचं मूल्य आहे. देहबुद्धी दिली की आत्मवस्तू प्राप्तच आहे. आणि हेच सांगण्यासाठी नाथ महाराज इथं म्हणतात, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोला वीण सर्व वस्तू. मोल न देता सर्व वस्तू मिळते असं हे दुकान आहे. मोल न देता असं ते म्हणतात, कारण देहभावच जर गेला तर मोल देणारा तिथे राहिला कोण? सद्गुरू कृपा आपण आणि आत्मतत्व या दोघातलं वेगळेपणच काढून घेते. तर मग ती मोला वीण अशीच वस्तू झाली ना. आणि तीच मी इथे देत आहे असं नाथ महाराज म्हणतात. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोला वीण सर्व वस्तू. सद्गुरू ती वस्तू देण्यासाठी सिद्ध आहेत. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण खऱ्या मुमुक्षुत्वानं त्यांना शरण मात्र गेलं पाहिजे. इथे या 22व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.